आजचा हा जो कार्यक्रम आहे हा स्मार्ट न्यूजचं एक पाऊल आहे जे डॉक्टर्स आणि रुग्ण यांच्यामधले परस्पर हितसंबंध सुधारावेत आणि पूर्वीच्या काळी जे डॉक्टरांचं एक डॉक्टरांच्याबद्दलचा आदर होता तो पुन्हा प्रस्थापित व्हावा समाजामध्ये, याच्यासाठी आमचे प्रयत्न नेहमी असतात. आपल्यातले सदस्य या संदर्भात चांगलं जाणून आहेत. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करणार आहोत IMAच्या अध्यक्ष असणाऱ्या डॉक्टर राजश्री अनिगोळ यांच्याकडून की त्यांनी वेलबिंग म्हणजे आपल्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने आपण काय दक्षता घेतल्या पाहिजेत. आणि शक्यतो असं होतं की आपण म्हणतो डॉक्टरांकडे जाताना वैद्यो नारायण हरी, की डॉक्टरांकडे जाताना डॉक्टरांना देव मानून आपण आपली वाटचाल करत असतो. तर त्यावेळी डॉक्टरांबद्दलचं समाजामधलं मत सध्या कसं आहे हा मुद्दा आपण थोडासा चर्चेला सुरुवात करूया असं मला वाटतं. सर्वांना नमस्कार. डॉक्टर दिनाच्या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. ॲक्च्युली मी इंडियन मेडिकल असोसिएशनची जेव्हा प्रेसिडेंट झाले तेव्हा आमची जी थीम होती त्या थीमचं म्हणजे हे होतं की प्रिव्हेन्शन अँड अर्ली डिटेक्शन ऑफ द डिसीजेस. म्हणजे रोग होण्यापूर्वीच आपण जर त्याचं प्रिव्हेन्शन केलं आणि त्याचं जर म्हणजे चांगली त्याची हे केली तर रोग होणारच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्ली डिटेक्शन. थोडे जरी एखादा जरी सिम्पटम चाललं तर फॉर एक्झाम्पल फीवर जर आपण घेतला, ताप येणं, तर त्या तापाचं जर आपण लवकरात लवकर निदान केलं तर पुढे होणारे जे तापामुळे जे पुढचे जे सिव्हिअर दुर्धर आजार वगैरे असतील आणि कॉम्प्लिकेशनपासून आपण त्याचा म्हणजे बचाव करू शकतो. डॉक्टर, तुम्ही IMAचे माजी अध्यक्ष आहात, तर या संदर्भात तुम्ही कसं इलॅबोरेट कराल की बालरोग स्पेशली पेडियाट्रिशियन तुम्ही आहात, तर मुलांमध्ये रोग किंवा बालमृत्यूचं जे प्रमाण आहे त्या दृष्टीनं काय काळजी घेता येईल की जी आता मुलांना होणारे आजार पर्टिक्युलरली कावीळ असो किंवा आणखीन काही असो त्याच्या संदर्भात काय काळजी तुम्ही सजेस्ट करता? तर मुलांच्या आजाराबद्दल किंवा त्यांच्या स्वास्थ्याबद्दल जर बोलायचं झालं तर ही सुरुवात त्यांच्या कन्सेप्शनपासून सुरुवात होते. तुम्ही आई वडील जे असतात ते दोघं जण प्रिपेअर्ड पाहिजेत की पालकत्वासाठी पण त्यांनी प्रिपेअर्ड असलं पाहिजे. आपल्याला बाळ कधी पाहिजे, आपली फायनान्शियल कंडिशन कशी आहे, आपण कसं त्याला सांभाळणार आहोत हे सगळं प्री प्लॅन्ड असायला पाहिजे. गर्भावस्थेमध्ये देखील योग्य ते गायनेकोलॉजी ऑब्स्टेट्रिशियन्स आहेत त्यांच्या सल्ल्याद्वारे कसं त्या बाळाची ग्रोथ होतीये, वाढ व्यवस्थित होतीये की नाही या गोष्टींचं पण व्यवस्थित हे केलं गेलं पाहिजे. म्हणजे त्यामध्ये पण प्रिव्हेंटिव्ह मेजरच आहे. काय होतं की बेबी आयुजार का व्हायला लागले अर्ली, मॅडमने सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला कळायला लागलं की बाळाची वाढ व्यवस्थित होत नाही आहे गर्भात, तर ती चांगली व्यवस्थित होण्यासाठी काय काय स्टेप्स घ्यायला पाहिजेत ह्या देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर प्रसूती, योग्य ठिकाणी प्रसूती होणं अंडर द ऑब्झर्वेशन ऑफ अ पिडियाट्रिशियन, म्हणजे बालरोग तज्ज्ञ असताना डिलिव्हरी होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तो एक जो मिनिट आहे ज्या मिनिटामध्ये जर बाळ व्यवस्थित श्वास घेऊ शकलं नाही तर होणारे कॉम्प्लिकेशन्स, होणारं त्याच्या मेंदूवर होणारा परिणाम आणि अपंगत्व जे काही येतं हे ते पूर्ण कुटुंबालाच उद्ध्वस्त करून टाकतं. आता तर असं झालं की लोकांचा मानसिक स्थिती असं आहे की डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर आमचे पैसे काढणार आणि डॉक्टर आम्हाला लुटणार असं सर्वांचं एक असं मत झालेलं आहे डॉक्टरांचं बद्दल. पण असं नाही आहे. कसं आहे, ठराविक रोगांचं बद्दल आता मॅडमनी सांगितलं की आता ब्लड टेस्ट आम्ही करायलाच पाहिजे थोडं रोगमध्ये आणि थोडं CT स्कॅन म्हणा म्हणजे फर्दर काय इन्व्हेस्टिगेशन आहे डायग्नोसिससाठी ते करायलाच लागते. आणि ते न केलं तर आम्हाला रोग काय आहे डायग्नोसिसच होत नाही आम्ही प्रॉपर ट्रीटमेंट करू शकत नाही. तर खर्चबद्दल तर आता ते सकाळी मी सांगितलं तुम्हाला की खर्च फक्त मेडिकलचा वाढले असं नाही आहे. खर्च सगळ्या फील्डमध्ये सर्वांचा खर्च वाढलेला आहे. तर मेडिकलचा तर खर्च वाढले म्हणून तुम्ही डॉक्टरकडे लेट यायचं आणि तो रोग एकदम वाढल्यानंतर डॉक्टरकडे येऊन कन्सल्ट करायचं हे चुकीचं आहे. आणि असलं स्टेजला डॉक्टरकडे यायचं की डॉक्टर पण काही करू शकत नाही, नंतर ते स्टेजमध्ये डॉक्टरकडे येऊन काही उपयोग नाही. तर किती लवकर ते लवकर तुम्ही डॉक्टरकडे जाईल, किती लवकर त्याचं ट्रीटमेंट करून घेऊ तेवढं तुम्हालाच चांगलं. आता कसं म्हणले सर त्याप्रमाणे एकदम करेक्ट आहे की वंध्यत्व हे एकदम अपकमिंग आणि एकदम रॅम्पंट झालेलं आहे सिटीमध्ये. यू नो एव्हरी पेशंट वी सी, एव्हरी 2 पेशंट्स त्याच्यात कोणी ना कोणी हे सेम कंप्लेंट घेऊन येत असतं की मॅरिड लाईफ आता 3 वर्ष झाली आहे, 4 वर्ष झाली आहेत, अजून प्रेग्नन्सी राहत नाही आहे, काय करायचं, काय ट्रीटमेंट घ्यायचं. पहिलं म्हणजे मला हेच सांगायचं आहे की जेव्हा तुम्हाला माहिती आहे की काहीतरी प्रॉब्लेम आहे प्लीज अप्रोच युअर डॉक्टर. त्यांना तुम्हाला गाईड करू देत. आणि कसं असतं
की आपण आपलंच ट्राय करतो, ह्याला विचारू त्याला विचारू असं करण्यापेक्षा एक प्रॉपर गायडन्स घेणं किंवा एक दिशा, एक मार्ग काढून डॉक्टर तुम्हाला देतात, त्यावर ट्रीटमेंट करतात, हे फार इम्पॉर्टंट आहे. आता ॲज फार एज फिमेल इन्फर्टिलिटी इज कन्सर्न किंवा बायकांमध्ये होणाऱ्या वंध्यत्वाची कारणं ह्याच्यावर आपण जर फोकस केलं तर आपण बरेचदा बघतो की मुलींना पाळी बरोबर येत नाही किंवा त्यांचे सायकल्स इतके इरेग्युलर असतात, मग ते लग्नानंतर आपल्याकडे येतात, सांगतात प्रेग्नन्सी राहत नाही आहे. हे सगळे कन्सर्न्स आधीपासून जर ॲड्रेस केले गेले, हे त्यांची आई वडील हे त्यांना आपल्याला डॉक्टरकडे घेऊन आले, ह्याची ट्रीटमेंट आधीपासून झाली तर इन द फ्युचर इट बिकम्स व्हेरी इझी टू ट्रीट सच पेशंट्स. PCOD हे एकदम कॉमन कारण आहे आजकाल जे आपण एन्काउंटर करतो की तोंडावर कडक कडक काळे केस येत आहेत, पोटावर केस येत आहेत, वजन वाढत आहे, आपले सायकल्स इरेग्युलर होत आहेत. हे काही ना काहीतरी सिम्पटम्स आहे, तुमची बॉडी तुम्हाला काहीतरी सांगते की प्लीज गो सी युअर डॉक्टर सो दॅट यू गेट द राईट ट्रीटमेंट. रेश्मा मॅडमनी आता फिमेल इन्फर्टिलिटीवर बोललं, म्हणजे वंध्यत्वावर बोललं, तसं मेल ॲस्पेक्टवर बोलायचं पहिला तरी एक मेल म्हणजे ॲज अ मेल इगो जे म्हणतात तो मध्ये येतो. म्हणजे मेल or the husband is not ready to accept only or to do any tests की माझ्यात काय असू शकतो, आणि हे आधी खूप होतं वाय मी. तर आता एक्सेप्टन्स थोडा वाढलेला आहे कारण एज्युकेशन वगैरे थोडं वाढलेलं आहे. सो मेल इन्फर्टिलिटीचे कॉजेस, बेसिक मेन कॉजेसमध्ये फर्स्ट येतं की असं मॅडम म्हटल्यासारखं सिडेंटरी लाईफस्टाईल आणि ओबेसिटी खूप आता थोडंसं वाढलेलं आहे, कारण एक्सरसाइज आणि वर्क फ्रॉम होम असं जे नवीन चालू झालेलं आहे. सो बिकॉज ऑफ दॅट एक्सरसाइज हे खूप कमी करतात आणि त्याच्याबरोबर बिकॉज ऑफ वर्किंग फ्रॉम होम त्यांचं एक जे शेड्यूल असतं ते खूप बदलून गेलेलं आहे. ते लेट आवर्स नाईटला वर्क करतात म्हणून ॲडिक्वेट स्लीप मिळत नाही, ते पण कॅन बी अ कॉज ऑफ इन्फर्टिलिटी. मगाशी विषय आला होता की मेडिकल कॉस्ट, म्हणजे हा सगळ्यात गंभीर मुद्दा सामान्य पेशंटच्या दृष्टीनं असतो की जनरली असं होतं की आपल्याला पहिल्यांदा डॉक्टरकडे जायचं म्हटलं की किती पैसे घेतात किंवा किती फी घेतात, इथून विचार करणारी माणसं आहेत. म्हणजे की दॅट इज म्हणजे त्यांची काही चूक असं म्हणता येणार नाही, पण असा जनरल असा जो कॅटेगरीचा वर्ग आहे तो डॉक्टर सतीश चौलिगीर ट्रीट करतात. तर अशावेळी तुमचा अनुभव कसा काय, असे पेशंट येतात का तुमच्याकडे? असं बरेचसे पेशंट येतात आमच्याकडे, कोणाचे खरोखर जेन्युनली त्यांच्याकडे इव्हन ट्रीटमेंट घ्यायचं पण त्यांच्याकडे पैसे नसतात. तर त्यांना आम्ही सजेस्ट करतो सिव्हिल हॉस्पिटलला जा, आणि तर काय आमच्याकडे मॅक्झिमम बेस्ट पॉसिबल आम्ही त्यांना हेल्प करू शकतो, आम्ही हेल्प करतो. आणि बाकीचं म्हटलं तर आम्ही बघितलं खरोखर आता इतकं म्हणजे तर लोकांचं खराब परिस्थिती आहे, स्पेशली आफ्टर कोविड. लोकांच्याकडे कशासाठी पण पैसे नाही. ट्रीटमेंट तर लोक इतकं नेग्लिजन्स, इतकं म्हणजे तर त्यांनी येतच नाही हॉस्पिटलला, आणि लास्ट स्टेजला येतात तेव्हा आम्ही पण काय करू शकत नाही, आणि तेव्हा कॉस्ट वाढते आणि त्यांना प्रॉब्लेम्स वाढते. असं सगळ्या गोष्टी करायला लागल्या, काय हेच नाही. आणखीन एक दुसरं मला डॉक्टर मिलिंदना विचारायचं आहे की सर, आता गुगल नावाची जी संकल्पना आहे त्याच्यामधून गुगल डॉक्टर्स तयार झालेत असं काही लोक म्हणतात, त्याच्याबद्दल तुमचं काय मत? नाही, त्यात जे IT शी संबंधित लोक आहेत, म्हणजे बेंगलोरून येतात, ते बेंगलोरून येणारे लोक बाहेर आहेत म्हणजे माझं प्रेशर इथं वाढायला लागतं. कारण माझं जवळजवळ अर्धा तास त्यांचे क्वेश्चन आन्सर्स म्हणजे क्वेश्चन्स आन्सर करण्यासाठी जातात. उलट मी तर म्हणते हे गुगल डॉक्टर झाल्यापासून आम्ही आमचं नॉलेज अपडेट करायला लागलोय, पण आम्ही कॉम्प्लिकेशन्स पण खूप फेस करतोय. कारण काय होतं, हे स्वतः ट्रीट करतात, दुसऱ्यांनाही घरच्यांना ट्रीटमेंट देतात, चुकीची ट्रीटमेंट देतात, आणि आजार बळावतो आणि डॉक्टरकडे यायला वेळ लागतो. आणि त्यांनी वाचलेलं एक असतं आणि त्यांच्या मनात एक प्रिज्युडाइज झालेलं असतं की हेच आहे, आणि आपण जर वेगळं काही डायग्नोसिस केलं तर त्यांना ते पटत नाही आणि ते दुसरीकडे जातात, त्यात आणि वेळ जातो. आता डॉक्टर राजश्री मॅडमकडे मी विचारतो की ज्यावेळी आपण असं म्हणतो की सगळ्यांनी आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, मग हे थोडंसं कुठल्या तरी सरकारी लेवलला कंपल्सरी किंवा हेल्थ फॉर ऑल, प्रत्येकाला एक विमा संरक्षण किंवा प्रत्येकासाठी आरोग्य ही घोषणा सरकारकडून येते, पण त्याच्यासाठी लो लेवलला काहीच प्रयत्न होत नाहीत किंवा प्रत्येक माणसाला ती सुरक्षितता नाही आहे, आरोग्य सुरक्षितता, असं तुम्हाला वाटतंय का? तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? आरोग्याच्या बाबतीत सरकारने बरीच पावले उचललेली आहेत. सरकारने बरेच इन्शुरन्स हे केलेले आहेत, त्यामध्ये
आरोग्याच्या बाबतीत जे आहेत ते यशस्विनी स्कीम सुरुवातीला चालू केली होती, पण ती आता जास्त हे नाही आहे. पण अनेक अशा तऱ्हेच्या आहेत की त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जर अवेलेबल आहेतच, आणि समजा एखाद्या वेळेस जर त्या म्हणजे एखाद्या पेशंटला जर त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ती जर ट्रीटमेंट होत नसेल आणि इफ दे सेंड दॅट पेशंट टू द हायर सेंटर, तर तिथं सुद्धा कव्हरेज दिलं जातं. म्हणजे ह्या जो खर्च होणारा असतो, जास्त खर्च होणारा तो तिथं म्हणजे सरकारकडून तो दिला जातो. पण एवढंच याच्यामध्ये आहे की लोकांना ह्या योजना अवेलेबल आहेत सरकारी, हे एवढं म्हणजे जास्त माहिती नाही आहे. पण आता थोड्या दिवसांनी ह्याच्यामध्ये सुधारणा होत जाईल आणि लोकांना म्हणजे हे त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत जास्त सुविधा मिळू शकते. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की एकूणच स्त्री आरोग्य किंवा स्त्री आरोग्याकडे बघण्याचा समाजाचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये पण थोडासा बदल व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कारण उदाहरणार्थ काय आहे की शिळं पाकं खाणं असेल, घरातलं उरलेलं खाणं असेल, किंवा आपलं आरोग्य म्हणजे मी पोटभर नाही जेवले तरी चालेल पण माझ्या मुलांनी जेवलं पाहिजे किंवा नवऱ्यानी जेवलं पाहिजे, अशी जी संकल्पना असते ती आजही बऱ्याच ठिकाणी आहे, म्हणजे विशेषतः तळागाळामध्ये समाजामध्ये आहे. तुमचा अनुभव आहे का असं, म्हणजे या अशा प्रकारचे पेशंट हँडल? हे तर झालं की चला मुलाला खाऊ दे, मग मी नाही खात, ही एक गोष्ट. आमच्याकडे असे पेशंट सुद्धा येतात जे डिरेक्टली 5व्या महिन्यात किंवा 6व्या महिन्यात येतात. त्यांना 6 महिन्यापर्यंत ट्रीटमेंट दिलेली नसते, त्यांनी टॅबलेट्स घेतलेले नसतात, टीटीचे इंजेक्शन्स, ही फार बेसिक गोष्टी असतात जे एका प्रेग्नंट बाईला मिळायला पाहिजे. आपल्याकडे इतकं ग्राउंड लेवलवर काम होतं. ANC जे ट्रीटमेंट आहे ते आशा वर्कर आपले आहेत, इतकं सुंदर काम करतात. ते बुक्स मेंटेन करतात, लॅब इन्व्हेस्टिगेशन्स करतात, टीटीचे इंजेक्शन देतात, त्यांच्यापर्यंत सुद्धा पोचलेले नसतात काही पेशंट. तर हे सगळे स्ट्रॅटा ऑफ द सोसायटीमध्ये नाही आहे, बट देर इज अन एक्झिस्टिंग स्ट्रॅटा ज्याच्यात ही लोक आहेत. अशी इन्फर्टिलिटी ऑल्सो, जेव्हा एक कपल येतो आपल्याकडे, 4-5 इयर्स मॅरिड लाईफ असतं, त्यांचं बघण्याचं दृष्टिकोन हेच असतं की हिच्यात काहीतरी दोष आहे, हिचं काहीतरी जे आहे ते हिला ट्रीटमेंट करा. जसं सर म्हणले, दे आर नॉट इवन विलिंग टू गेट द सीमेन अनालिसिस डन, या फिर मेलचं काही पण ट्रीटमेंट घ्यायला तयार नसतात. ते त्या बाईला घरी टॉर्चर करत असतात. म्हणजे these things have to change. People have to come forward. They have to accept. They have to start treating infertility as a couple. की आमच्या दोघांचे काहीतरी बघा, काहीतरी टेस्ट करून घ्या. आणि अशा वेळेला एंडमध्ये काय होतं, ते हजबंडमध्ये प्रॉब्लेम निघतो. अँड देन दे आर लाईक ओके, अच्छा असं आहे का. सो इट इज क्वाईट अ बिट निग्लेक्टेड इन द सोसायटी. नॉट एव्हरीवेअर, बट येस, आपण हे डिनाय नाही करू शकत. असं नाही की जसं रिसर्च आणि डेव्हलपमेंट इंटू मेडिकल प्रोफेशन आलेलं आहे, असं गरज नाही आहे की ते कॉस्टलीच असावं. जर ते कॉस्टली आहे त्याच्या मागे काहीतरी कारण सुद्धा असतं की ते का कॉस्टली असतं. जर सिटी स्कॅन आहे तर तो सिटी स्कॅन सुपिरियर आहे एक सोनोग्राफी किंवा एक्सरे पेक्षा, म्हणून त्याच्यामध्ये डिटेल्स अजून जास्ती कळतात, म्हणून तो सिटी स्कॅन केला जातो. असं तुम्ही त्याला लेबल करू शकत नाही की ते ॲडव्हान्स्ड हे आहे म्हणून ते कॉस्टली आहे. इट इज नॉट दॅट नेसेसिटी, पण इट इज सुपिरियर टू इट, म्हणून त्याचं ते डिमांड कॉस्टली आहे. वैद्यो नारायण हरी अशी संकल्पना समाजात रूढ आहे, पण साधारणपणे असं म्हटलं जातं की कधीही जशी कोर्टाची आणि पोलिसांची पायरी चढावी लागू नये, तसं कधी असं वाटतं की डॉक्टरांची सुद्धा पायरी चढावी लागू नये. मात्र या मानसिकतेमध्ये बदल व्हायला हवा हे तर सगळ्यांचं मत आहेच, पण समाजाचं आरोग्य सुदृढ राखण्याच्या दृष्टीनं काय करता येईल या संदर्भात इथे उपस्थित असलेले सर्व डॉक्टर आपले मतं मांडतील. माझं असं लक्षात आलेलं आहे की नको त्या कार्यक्रमांना, म्हणजे बारशाला हजारो रुपये खर्च करतील, लग्नाला लाखो रुपये खर्च करतील, पण मुलाला जे कवचकुंडलं आहेत मुलांची इम्युनायझेशन ते दिलं गेलं जात नाही. आता तुम्ही म्हणताय खूप गोरगरिबी आहे आणि हे आणि ते, तुम्ही जर प्रत्येकाचा आता इन्कम वाढलेला आहे, सरकारने बऱ्याचशा स्कीम्स आणलेल्या आहेत, पण त्या पैशाचा वापर कशासाठी केला जातो? गुटखा खाण्यासाठी, दारू पिण्यासाठी, पिक्चर बघण्यासाठी, मॉलमध्ये जाऊन प्रचंड खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा आहे, पण स्वतःच्या स्वास्थ्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही आहे. ही चुकीची गोष्ट आहे. पहिली आता तुम्ही जर युरोपियन कंट्रीज घ्या किंवा वेस्टर्न कंट्रीज घ्या, त्यांना पहिली प्रायोरिटी काय असेल तर त्यांचं हेल्थ असते, ते फुल्ली इन्शुअर्ड असतात. तर मेजॉरिटी आम्ही बघतो की पेशंट्सला आता लाईफस्टाईलमुळं मेजर डिसीजेस आहेत. आता कसं आहे, लाईफस्टाईल आमचं इतकं खराब झालेलं आहे, कोणी फिजिकल एक्सरसाइज नाही बॉडीला, आणि डायटरी हॅबिट्स इतकं खराब आहे, इतकं जंक फूड आम्ही सगळं घेतो, त्याच्यामुळं पण लई डिसीजेस आहे. आणि त्याच्यानंतर आमचं मानसिकता म्हणजे तर आम्ही काय
आता इतकं लोक डिप्रेशनमध्ये आहे. आमच्या इंडियामध्ये आम्ही बघितलं तर मेंटल डिसीज इतकं जास्त वाढलेलं आहे की प्रत्येक 4मध्ये एक ना काय तर एक मेंटल डिसीज असते, असं स्टडी पण आहे. तर लाईफस्टाईल आम्ही बरोबर मॅनेज केलं आणि लाईफस्टाईलमध्ये थोडंफार आम्ही चेंजेस केलं तर बऱ्यापैकी आम्ही डिसीजला आम्ही अवॉइड करू शकतो. लाईफस्टाईल ॲज अ सर जसं म्हटले की बेसिकली तुम्ही जर फिजिकली फिट असाल, तुम्ही जर प्रॉपर 6 to 8 hours स्लीप घ्या, तुम्ही प्रॉपर जे बॅलन्स डाएट घ्या, म्हणजे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, प्रॉपर फॅट्स वगैरे घ्या आणि योगा किंवा एक्सरसाइजेस तुम्ही रेग्युलरली ठेवाल तर इट विल इव्हेंच्युअली नॉट इवन मेल इन्फर्टिलिटी, तुमचं लाईफ पण चांगलं राहील, तुमचं रिलेशन इन युअर फॅमिली ऑल्सो पण चांगलं राहील. आणि जसं सर म्हटले की मेंटल एक स्ट्रेस फॅक्टर वाढलेला आहे. पीपल डोंट इवन शेअर देअर स्ट्रेस विथ देअर पार्टनर्स, अपार्ट फ्रेंड्सवर वगैरे सोडा. तर इवन इफ यू स्टार्ट स्पीकिंग टू इच अदर, ते एक इन्फॉर्मेटिव्ह हे पण होऊन जाते, शेअरिंग पण होऊन जाते. शेअरिंग इज केअरिंग म्हणतात ना तसं. तर इफ यू इवन शेअर, तुमचं स्ट्रेस फॅक्टर कमी होईल. आणि ॲटलिस्ट आपल्याला एक हे असतं की ठीक आहे, आपल्या माणसाला कोणाला तरी सांगितलं, किती वेळा आपल्याला असतात की आपण कोणाशी बोलू हे, आता बोलल्यावर आपल्याला किती सॅटिस्फॅक्शन मिळतं, त्याच्याने किती स्ट्रेस कमी होतो. स्त्री आरोग्याविषयी पुन्हा मी तुमच्याकडे येतो दोघांकडे की एकूणच म्हणजे महिलांनी सुद्धा नियमित आपल्या आयुष्याकडे कसं लक्ष द्यावं आणि कुठल्या दृष्टीने बघावं या दृष्टीने. तर स्वतःच्या हेल्थला अवॉइड करू नये. be it pregnant women, not pregnant women, trying to conceive, any form of this. But you know, everybody should just टेक केअर ऑफ युअर हेल्थ. बेसिक गोष्टी आहेत, आपण लाईफस्टाईल चेंजेस जसं सगळे म्हणले आहेत आपण करू शकतो. स्लीप पॅटर्न, इटिंग, ऑल दीज हॅबिट्स, यू नो, इट गोज अ व्हेरी लॉंग वे इन हेल्पिंग अस. पूर्वीपासून आपल्या समाजामध्ये असं आहे की बायका म्हणजे स्त्रिया म्हणजे होम मेकर्स आणि पुरुष म्हणजे मनी मेकर्स. पण आता परिस्थिती चेंज झालेली आहे. आता प्रत्येक स्त्री स्वतःच्या पायावर उभं राहायला लागलेली आहे. आणि मला आता इथं एवढंच सांगावं असं वाटतं की म्हणजे तुमचं प्रोफेशन करत असताना सुद्धा तुम्ही स्वतःच्या, आता प्रत्येकाने सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या तब्येतीची काळजी इन द फॉर्म ऑफ न्यूट्रिशियस डाएट. आता बऱ्यापैकी असं करतात बायका की म्हणजे आपल्या मुलाची, नवऱ्याची, परत घरामध्ये जर मोठे आपले सासू सासरे, आई वडील जे असतात त्यांची म्हणजे जेवणाची, खाण्याची बरोबर काळजी घेणं, त्यांना 9-9:30ला नाश्ता देणं. पण ह्या मात्र नंतर सगळ्यांचं झाल्यानंतर खाणार. तर असं नाही करायला पाहिजे. आपण डॉक्टरकडे न जाण्याची जी आपली कसरत आहे ती वेगळ्या पद्धतीनं करून, आपली लाईफस्टाईल चेंज करून, आपलं जीवनमान व्यवस्थित सुधारणा करून किंवा आपला दैनंदिन क्रम जो आहे तो नियोजनबद्ध म्हणजे प्लॅन जर केला की थोडा वेळ व्यायाम आणि स्वतःकडे लक्ष देणं, या ज्या गोष्टी डॉक्टर तज्ज्ञ मंडळींच्या विचारातून आलेल्या आहेत या प्रत्येकाने आपण सांभाळले तर निश्चितच आरोग्याच्या दृष्टीनं आणि हेल्थ फॉर ऑल असं जे सांगितलं जातं ते प्रत्यक्षात साकारणं काही फार अवघड नाही आहे असं मला वाटतं. तर त्या दृष्टीनं आपण प्रत्येकाने विचार करावा. हाच या चर्चासत्राच्या माध्यमातून संदेश आमच्या स्मार्ट न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोचला तर आमचा या कार्यक्रमाचं सार्थक झालं असं मी म्हणेन. आणि सर्व डॉक्टर्सना धन्यवाद.